राज्यात 246 नगर परिषद आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणूक निकाल जाहीर झाला. उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, भगूर, ओझर या नगर परिषदांमध्ये महायुतीच्या महिला उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या. आज राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावर आलेले आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना नगर परिषदेच्या निवडणुकांचे निकाल लागले असून हे सर्व महायुतीला अपेक्षित असेच लागले. या नगर परिषदेच्या निवडणुकीवरून भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष असल्याचं सिद्ध झालं असं त्यांनी सांगितलं. मला वाटतं अतिशय अपेक्षित असे निकाल कालच्या जेव्हा विधान परिषद नगर परिषद नगरपालिका यांचे लागले ते अपेक्षित आम्हाला लागलेले आहे. आम्हाला वाटतं 120-125 पर्यंत आम्ही जाऊ, पण त्याच्याही पुढे या ठिकाणी मी गेलेलो आहोत. म्हणून अतिशय अपेक्षित असे निकाल या ठिकाणी लागलेले आहेत. कार्यकर्ते त्यांची मेहनत, त्यांचे कष्ट, नेते आमचे देवेंद्रजी आहेत, रात्रंदिवस त्यांनी सभा घेतल्या, रवींद्रजी आहेत, बावनकुळेजी आहेत, सगळे नेते आमचे सर्वांनी खूप परिश्रम घेतलेत आणि त्यामुळे त्याचं फळ म्हणावं लागेल. आणि म्हणून इतक्या मोठ्या संख्येमध्ये आम्ही राज्यामध्ये या ठिकाणी निवडून आलो. 2 नंबरवर आमचे मित्रपक्ष एकनाथजी शिंदेसाहेब, त्यांना त्या ठिकाणी जागा मिळाल्या. 3 नंबरवर अजितदादा आहेत, पण महाविकास आघाडी कुठेही सापडत नाही. म्हणजे उबाठा जी एवढी म्हणजे त्यांची बडबड चालते ना, असं ते भासवत आहेत की सगळं राज्य आमचंच आहे, पण तू सगळ्यात शेवटचा नंबर 6व्या नंबरवर ते त्या ठिकाणी गेलेले आहेत. म्हणजे त्यांच्या पुढे काँग्रेस तर आहेच, शरद पवार काँग्रेसही आहे, आणि त्यानंतर त्यांचा नंबर लागलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या निवडणुकीवर आता सिद्ध झालेलं आहे की सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे. महायुतीला लोकांनी कौल दिलेला आहे आणि महाविकास आघाडीचा मात्र पूर्ण सुपडा साफ झालेला आहे. आणि म्हणून येत्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा यापेक्षाही वाईट परिस्थिती महाविकास आघाडीची राज्यभर होणार. तसेच मंत्री महाजन यांनी महाविकास आघाडीवर देखील जोरदार निशाणा साधत महापालिकेमध्ये देखील महायुतीला यासारखंच यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.